इथे आजूबाजूला जे काही जिहाद प्रकार जे सुरू आहेत ना, आमच्या इथे संतांना आणि आमच्या वारकरी समाजाला जे काही इकडे त्यांच्या विरुद्ध जे काही षडयंत्र सुरू आहे, कोणाला वाटतं की इथे हिरवं वादळ आणतील, हिरवे चादर टाकतील, त्यांना हे कळत नाही की कधी आमचा बुलडोजर, देवा भाऊचा बुलडोजर इथे येईल आणि तुमचे एक एक सगळे खळगे आम्ही इथून काढून टाकू, हे त्यांनाही कधी कळणार नाही, त्यांनाही कधी कळणार नाही. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा. चिंता करायला लागली तर त्यांना चिंता करायची. ऐकत असतील कुठेतरी मागं बसून, मला माहिती आहे लपून ऐकतात माझी बाबा. कोणतरी उद्या मोबाईलवर तर जातोय, वो आया था, हमेशा जैसे गाली देते का. पण यावेळी तरी सांगतोय, जे जे ऐकत असतील, कुठेही बसून कुठल्याही बिळात बसून ते हिरवे साप ऐकत असतील, आमच्या कुठल्याही वारकरी समाजाच्या लोकांकडे कोणीही अगर चुकीच्या पद्धतीने कारवाई करायचा प्रयत्न केला, उगाचच्या तक्रारी करायला प्रयत्न केला, तर आम्ही मंत्रालयामध्ये बसलोय, ह्यांना काही होणार नाही. ह्यांच्या अंगावर जाणं, त्याच्या अगोदर नितेश राणे आणि देवेंद्र फडणवीस तिथे बसले, पण तुम्ही बिलकुल त्याची चिंता करू नका.